कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियं वद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमल चिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणा वर्णालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा यांच्या
भावार्थ दीपिकेचं, ब्रह्मानंद लहरीचं, निगमवल्लीचं चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालेलो आहोत आणि 12 अध्यायांचं चिंतन पूर्ण झालेलं आहे. आजपासून 13व्या अध्यायाचं चिंतन यथामते आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 13व्या अध्यायाच्या आरंभाला ज्ञानोबारायांनी सद्गुरूंचं नमस्कारात्मक मंगलाचरण केलेलं आहे. मौली म्हणतात, सकळ विद्यांचे जे का अधिष्ठान, गणेश स्मरण आत्मरूप, तेची सद्गुरूचे पावन चरण, तयासी वंदन करू भावे. या ठिकाणी काही मतभेद आहेत. जे मूळ ज्ञानेश्वरीचा जर आपण विचार केला तर काही ठिकाणी असं वर्णन आहे, आत्मरूप गणेश केलिया स्मरण, आणि त्या पाठाला अनुसरूनच स्वामीजींनी गणेश स्मरण आत्मरूप असं पहिल्या अभंगामध्ये चिंतन केलेलं. तर काही पाठांमध्ये गणेशाचा या ठिकाणी उल्लेख न करता मूळ ज्ञानेश्वरीमध्ये थेट असं म्हटलंय, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, असं म्हटलेलं आहे. तर यामुळे थोडक्यात याचा अर्थ आपल्याला असा करता येणार आहे की ज्यांचं स्मरण केलं असता साधक सर्व विद्यांचं आश्रयस्थान होतो, असे जे श्री सद्गुरूंचे पूज्य पावन पवित्र चरण आहेत, त्यांना प्रथम नमस्कार करू. एकंदरीत विद्यांचा आपण विचार करून आलेलो आहोत. 14 विद्या या शास्त्रकारांनी मानलेल्या आहेत. आणि त्या 14 कोणत्या, तर ज्यांच्या माध्यमातून आत्मस्वरूपाचं दर्शन आपल्याला घडणं शक्य आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण अंतर्मुख होणार आहोत, विचार प्रणव होणार आहोत, असे ते एकंदरीत 14 विद्या आहेत. त्या कोणत्या सर्व मी मागे सांगून आलेलो आहोत. मौली पुढे म्हणतात, सद्गुरूचे पाय आठविता चित्ती, जिव्हाग्री नाचती सर्व विद्या, अंतरीचे भाव प्रकटती पूर्ण, होऊनी स्वाधीन शब्द सृष्टी. म्हणजे त्या सद्गुरूंचं स्मरण जर केलं तर काव्य करण्याला लागणारी जी शब्दसृष्टी आहे ती स्वाधीन होते आणि संपूर्ण भाषाशास्त्र हे जिव्हेला प्राप्त होतं. सर्व विद्या जिव्हाग्री नाचतात. किंबहुना सरस्वती मातेचं स्तवन करत असताना एक श्लोक असा आहे, ओम नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे, वसत्वं मम जिव्हाग्रे. की तू माझ्या जिव्हाग्री रहा. काही ठिकाणी सरस्वतीची प्रार्थना अशी आहे, वाची नृत्य तू मे सदा, ती माझ्या वाणीवर सतत नृत्य करो. तर त्याप्रमाणे सद्गुरूंचं जर स्मरण केलं तर सर्व विद्या आपल्या जिव्हाग्री नृत्य करतात. त्यानंतर सद्गुरूंच्या स्मरणाने काय होतं, तर असं काही वक्तृत्व प्राप्त होतं, अशी काही रसाळता प्राप्त होते
की ते वक्तृत्व आपल्या गोडपणाने अमृताला देखील गप्प बस म्हणतं. म्हणजे अमृतही त्याच्या पुढे फिकं पडतं. आणि शांतादी जे काही नवरस आहेत ते अक्षरांचे दास होतात, अक्षरांची निशंक होऊन आज्ञा पाळतात. या अक्षरांचे ते पाईक होतात नवरस. आपण बोलून अर्थ प्रकट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ज्यावेळेला असा सद्गुरु कृपा प्राप्त महात्मा काही बोलतो त्यावेळेला वाचम अर्थोनुधावती, त्याच्या त्या बोलण्याच्या पाठीमागेच अर्थ धावत असतो. अर्थाकडे आपल्याला जाण्याची गरज पडत नाही, अर्थच त्या वक्तृत्वा पाठीमागे धावतो. इतकं वैशिष्ट्य प्राप्त होत असतं. ज्यांच्या स्मरणाने रसोत्पादक भावांचं प्रकाशन होतं आणि संपूर्ण सिद्धांताचे प्रकार प्रकाशित करणारी खूण म्हणजे संकेतिकाच हाताशी येते, किंवा श्री गुरूंचे चरण हृदयाला जेव्हा व्यापून राहतात, अर्थात हृदय जेव्हा श्री गुरु चरणाला व्यापून स्थिर राहतं तेव्हा नित्य नूतन ज्ञानाला फार मोठं भाग्य प्राप्त होतं. किंवा आतापर्यंत आपण जे चिंतन केलं ना, तर सद्गुरूंचे स्मरण जर केलं तर वरती आतापर्यंत ऐकलेलं जे चिंतन आहे ते भाग्य या नित्य नूतन ज्ञानाला प्राप्त होतं. म्हणून मग ज्यांच्या स्मरण मात्राने हे सर्व घडतं ते सद्गुरूंचे श्रीचरण नमस्कार करून, म्हणजे त्यांना नम्र भावाने वंदन करून मी आता गीता व्याख्यान करतो. आता या प्रस्तुत अध्यायामध्ये जो ब्रह्मदेवाचा पिता आहे आणि लक्ष्मीचा पती आहे तो भगवान श्रीकृष्ण असे म्हणाला. एकंदरीत या 13व्या अध्यायामध्ये मौलींनी थोडीशी प्रस्तावना केलीच आहे, सद्गुरूंचं स्मरण केलंच आहे, परंतु त्यामध्ये अधिक अभंग खर्च न करता मोजके अगदी 9 अभंगांमध्ये आपली प्रस्तावना आटोपली आणि भगवान काय म्हणाले थेट त्या विषयाकडे आता वळाले आहेत. श्री भगवान वाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, हे कुंतीपुत्रा अर्जुना, हे जे शरीर आहे त्याला क्षेत्र या नावाने संबोधलं जातं, बोललं जातं. आणि या क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेद जाणणारे जे पुरुष आहेत ते क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे शरीराला जो जाणतो त्याला काय म्हटलं जातं? क्षेत्रज्ञ असं म्हटलं जातं. यावर 2च अभंगांचं व्याख्यान. म्हणे पार्था ऐक सांगतो आघवे, देहा नाव द्यावे क्षेत्र ऐसे, आणि क्षेत्रासी ह्या जाणे जो स्वभावे, क्षेत्रज्ञ म्हणावे त्यासी येथ. अर्जुना ऐक, क्षेत्रज्ञांचे स्वरूप जाणणारे जे पुरुष आहेत ते या देहाला क्षेत्र असं म्हणतात, आणि या क्षेत्राला जो जाणतो म्हणजे या जड देहाचं जो प्रकाशन करतो तो या प्रस्तुत प्रकरणामध्ये क्षेत्रज्ञ या नावाने संबोधला जातो. दुसरा श्लोक सांगतात, क्षेत्रज्ञांचापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. म्हणजे
भारत म्हणजे हे भरतकुलोत्पन्ना अर्जुना, सर्व क्षेत्रांमध्ये जो क्षेत्रज्ञ आत्मा म्हणजे जीव आहे, तो मी म्हणजे परब्रह्म आहे असं जाण, आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातलं जे भेदज्ञान हे खरं ज्ञान आहे असं माझं मत आहे. यावरती दोनच अभंगांचा विचार मांडलेला आहे. सर्वही क्षेत्रांचे करी जो पालन, क्षेत्रज्ञ तो जाण मीच येथे, जाणणे यथार्थ क्षेत्र क्षेत्रज्ञास, ज्ञान ऐसे त्यास मानू आम्ही. तर पहिले 12 क्रमांकाचा जो अभंग आहे याचा अर्थ बघा. भगवान म्हणतात, जो या सर्व शरीरामध्ये क्षेत्रज्ञ आहे म्हणजे आत्मा आहे, आपण पाहून आलो, आणि जो या सर्व क्षेत्रांना मी देह आहे असा अभिमान धारण करून, अन्न पानादिकांच्या योगाने पालन करून किंवा सत्ता स्फूर्तीद्वारा धारण करून असतो, तो परमार्थतः मी आहे असं जाण. म्हणजे सारांश की क्षेत्रज्ञ आणि मी यांच्यातला भेद देहादिक उपाधीच्या संबंधाने आणि माझ्या व्यापक स्वरूपाच्या अज्ञानामुळेच प्रतीतीला येतो. जो क्षेत्रज्ञ आहे तो वेगळा आहे आणि देव वेगळा आहे. म्हणजे आत्मा आणि परमात्मा, जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये जो भेद जाणवतो, तो भेद खरा वाटतो. तर हा का? तर देहादिक उपाधीच्या संबंधामुळे आणि परमात्मा स्वरूपाच्या व्यापक स्वरूपाच्या अज्ञानामुळे तो भेद प्रतीतीला येतो. पण हा जो भेद आहे, जीवात्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये जो भेद आहे, तो स्वरूपतः नसून औपाधिक आहे. म्हणजे घटाकाश आणि मठाकाश हे जसे स्वरूपतः महाकाश रूप असून यांच्यातला भेद हा औपाधिक आहे, किंवा बिंब आणि आरशातलं प्रतिबिंब हे दोन्ही स्वरूपतः मुखरूपच असून यांच्यामध्ये भेद जो आहे तो औपाधिक आहे. घट या उपाधीने, घटाच्या आकाराने ते मर्यादित झालं म्हणून त्याला घटाकाश म्हटलं गेलं. पण ती मर्यादा, ती उपाधी जर सोडली तर मग घटाकाश आणि महाकाश वेगळं आहे काय? नाही, एक रूपच आहे. किंवा बिंब आणि आरशामध्ये पडलेलं प्रतिबिंब, यामध्ये आरशात दिसतं म्हणून त्याला प्रतिबिंब असं म्हटलेलं आहे. परंतु वस्तुतः बिंब वेगळं आणि प्रतिबिंब वेगळं असं आहे काय? तर प्रतिबिंब हे बिंबरूपच असतं. जसे दोन्ही स्वरूपतः मुखरूपच आहे, पण त्यांच्यामध्ये दिसणारा भेद जो तो औपाधिक भेद आहे. त्याप्रमाणे भगवान सांगतात की क्षेत्रज्ञ म्हणजे तो जीवात्मा आणि मी यांच्यातला भेद जो आहे तो स्वरूपतः नसून अविद्या आणि माया या दोन उपाधींमुळे आहे. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी स्पष्ट काटेकोर विभाग आपल्याला असा करून दिला. अविद्या कल्पना तेणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. म्हणजे अविद्या कल्पना या उपाधीमुळे तेच परब्रह्म परमतत्व जीव या उपाधीला प्राप्त झालं, आणि त्याच ईश्वराने माया ही उपाधी स्वीकारली की त्याला शिव असं म्हटलं गेलेलं आहे. जीव आणि शिव यांच्यामध्ये असलेलं एवढं हे अंतर आहे. म्हणून अविद्या आणि माया या दोन उपाधींमुळे
हा भेद निर्माण झालेला आहे. वस्तुतः क्षेत्रज्ञ आणि मी हे भिन्न नाही आहोत. म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा भिन्न नाही, यांच्यातला जो भेद आहे तो कल्पित भेद आहे. कारण क्षेत्र म्हणजे शरीर हे क्षेत्रज्ञाधिष्ठित असल्यामुळे या क्षेत्राला अर्थात शरीराला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती नाही. म्हणजेच क्षेत्र हे अध्यस्त आहे आणि क्षेत्रज्ञ हे अधिष्ठान आहे आणि स्वतंत्र आहे. म्हणून या क्षेत्रज्ञाची क्षेत्र ही उपाधी देखील कल्पित आहे आणि तसंच माया ही उपाधी देखील कल्पितच आहे. आणि असं असल्यामुळे क्षेत्रज्ञ आणि मी म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातला भेद सुद्धा कसा आहे, कल्पितच आहे. आणि आता 13व्या ओवीचा अभंगाचा अर्थ पहा की असा जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञाला आणि तद भिन्न असलेलं जे क्षेत्र आहे म्हणजे शरीर, यांना यथार्थ रूपाने म्हणजे भेदाने जाणणं तेच खरं ज्ञान आहे. त्याला आम्ही खरं ज्ञान असं म्हणू. कारण क्षेत्रापेक्षा क्षेत्रज्ञाचं स्वरूप हे तत्वतः वेगळं आहे. हे कळल्याशिवाय क्षेत्रज्ञाचं मीच या रूपाने ज्ञान होणं शक्य नाही. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातील भेद कळणं हे आवश्यक आहे. थोडक्यात असं आहे, क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय आहे, देह आहे. आणि क्षेत्रज्ञ या शब्दाचा अर्थ काय आहे, तर जीवात्मा आहे, आत्मा आहे. तर जोपर्यंत देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे हे कळत नाही, या दोघांचं पार्थक्य वेगळेपण कळत नाही, तोपर्यंत हा आत्मा म्हणजे मी आहे याचं यथार्थ रूपाने ज्ञान होणं शक्य नाही. प्रायः काय होत आहे, देहालाच आत्मा मानल्या जात आहे. कुणालाही विचारलं तुम्ही कोण, तर तो आपलं नाव सांगतो. काही वेळेला आपला व्यवसाय सांगतो. कुणी सांगते मी डॉक्टर आहे, मी वकील आहे. पण प्रश्न असा निर्माण होतो, अरे बाबा हा तुझा व्यवसाय आहे का तुझं स्वरूप आहे? आणि 100% जरी आपण म्हटलं तरी सुद्धा सगळे देहालाच मी म्हणणारे आहेत. देहखंडानाम आत्मा अशीच आपल्याला प्रतीती पाहायला मिळते. या देहखंडाला शरीरालाच आत्मा म्हणतात. परंतु वस्तुतः आपण जर पाहिलं तर आत्मा आणि देह यांच्यामध्ये कोणत्याच दृष्टिकोनातून साम्य नाहीये, ऐक्य तर संभवनीयच नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी आपल्या अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये देह आणि आत्मा यांचं जे वेगळेपण आहे त्याविषयी खूप काही विचार मांडलेले आहेत. या 13व्या अध्यायाचं ज्यावेळेला सिंहावलोकन होईल त्यावेळेला त्या पुनर्विचारामध्ये मी देह हा आत्मा कसा नाही याविषयीची तुलना आपणास नक्की सांगेन, जेणेकरून देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे हे आपल्या समोर लक्षात येईल, स्पष्ट होईल. आणि असं देह आणि आत्मा यांना वेगवेगळं मानणं, त्यांचं खरं स्वरूप लक्षात येणं, यालाच ज्ञान असं म्हणतात, असं भगवंताचं मत आहे. की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान होणं हेच खरं ज्ञान आहे. बर, मग आता पुढे सांगतात, तत्क्षेत्रम यच्च यादृक्च यद विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. म्हणजे हे अर्जुना, ते जे क्षेत्र आहे म्हणजे जे शरीर आहे ते जशा प्रकारचं आहे, मग त्याचं कार्य काय आहे? हे शरीर क्षेत्र ज्या कारणापासून निर्माण झालेलं आहे आणि तसंच तो जो क्षेत्रज्ञ आहे
तो ज्या म्हणजे आत्मा तो ज्या प्रभावाने युक्त आहे, हे सर्व आता माझ्याकडून संक्षेपाने ऐक. म्हणजे क्षेत्र शरीराचं स्वरूप, शरीर कुणापासून निर्माण झालेलं आहे आणि हे शरीर काय करतं हा विषय, आणि जो क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे, तो आत्मा ज्या प्रभावाने युक्त आहे, तर हे सर्व आता माझ्याकडनं ऐक. व्याख्यान सांगतात, देहासिका दिले क्षेत्र ऐसे नाव, अभिप्राय सर्व तोची सांगू. असे औट हात अल्प की हे मोठे, तेवी कैसे कोठे जन्म पावे. म्हणजे हे शरीर क्षेत्र या नावाने प्रसिद्ध आहे, असं मी ज्या अभिप्रायाने बोललो तो अभिप्राय आता सांगतो. या देहाला क्षेत्र का म्हणतात? एक, हे क्षेत्र कशा प्रकारचं आहे? दोन, हे क्षेत्र कुणापासून उत्पन्न झालं आहे? तीन, आणि या क्षेत्रातील कार्यकारणांपैकी कोणाकडून हे वाढवलं जातं? चार, आणि या क्षेत्राचं कार्य कोणतं आहे? पाच, त्यानंतर हे शरीर जे आहे हे 3.5 हाताचं लहान आहे का मोठे असेल तर केवढं आहे? कशा प्रकारचं आहे? हे क्षेत्र म्हणजे शरीर न पिकणारी बरड जमीन आहे का सुपीक जमीन आहे? त्याबरोबर हे क्षेत्र कोणाच्या मालकीचं आहे? तसेच हे क्षेत्र म्हणजे शेत आहे असा अभेदारोप करून रूपक केलेला आहे. मग इत्यादी जे जे या क्षेत्राचे धर्म आहेत ते सर्व मी तुला सांगोपांग सांगणार आहे, तरी याकडे लक्ष दे. म्हणजे आपल्या शरीराच्या संबंधामध्ये एवढे विचार, एवढे प्रश्न आहेत, आणि ते सगळ्या प्रश्नांचं उत्तर आता भगवान देणार आहेत. औट हाताचं विचार मांडलेलं आहे. असे औट हात. औट या शब्दाचा अर्थ होतो 3.5. प्रत्येकाचा देह स्वतःच्या हाताने जर पाहिला तर 3.5 हाताचा देह आहे. आपल्या कोपरापासून पुढे बोट सरळ करून जे माप घेतलं जातं त्याला 1 हात असं माप म्हटलं गेलेलं आहे. प्रत्येकाने मोजून बघा, आपला देह आपल्या हाताने, स्वतःच्या हाताने 3.5 हाताचा देह असतो. मग आतापर्यंत मी तुम्हाला जे जे काही प्रश्न यामध्ये दाखवले ना, बोलून दाखवले, या सगळ्या प्रश्नांचा विचार भगवान या ठिकाणी आता करणार आहेत. असं म्हणतात, ह्याची साठी श्रुती बडबडे साच, करी तर्क हीच वाटा घाट, दर्शने ही हात टेकिती निभ्रांत, हीच वाटा घाट चालविता. या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाविषयी जे जे काही मी प्रश्न आता उपस्थित केलेले आहेत, तर याच प्रश्नांच्या निर्णयाकरता किंवा याच क्षेत्राच्या निर्णयाकरता श्रुती ही सर्व काळ बडबड करते. अनेक प्रकारांनी सृष्टी प्रक्रिया सांगते आणि या कारणानेच तर्काला देखील अतिबोलका केलेला आहे. याच क्षेत्रासंबंधी बोलणी करत असताना चार्वाकापासून सांख्यापर्यंतची दर्शन हात टेकतात, टेकीस आले, परंतु अजूनपर्यंत त्यांच्यातले मतभेद हे मिटलेच नाही. किंबहुना काही सर्वसामान्य सिद्धांत प्रतिपादन करण्यामध्ये सर्व शास्त्रांचं परस्परामध्ये प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं. म्हणजे सगळ्यांना ते सिद्धांत समान रीतीने मान्य होते, पण ते याच एका क्षेत्राच्या वादविवादामुळे एकमत न होता विस्कळीत झाले आहे. म्हणजे याच क्षेत्रासंबंधी एक वाक्यतेने
निर्णय होण्याकरता जगामध्ये वादविवाद चालू आहेत। या शास्त्रांची सोयरीक जी आहे ती या क्षेत्राच्या स्वरूपावरनं, जे क्षेत्राचं स्वरूप नेमकं काय हे व्यक्त करण्यावरनं, हे मान्यावरनच तुटल्या गेली हो। जगामध्ये अनेकांचे वादविवाद चालू आहे ह्या गोष्टी करता, परंतु या क्षेत्रासंबंधी द्वैती, अद्वैती, जडवादी किंवा चेतनवादी, केवळ प्रत्यक्षवादी, शब्द प्रमाणवादी, सत्यत्ववादी, मिथ्यात्ववादी, सद्वादी, शून्यवादी इत्यादिकांचे इतके तीव्र मतभेद आहेत की एकाच्या तोंडाला दुसऱ्याचं तोंड अनुकूल पडत नाही। एकाच्या तोंडून एक वाक्य निघालं की दुसरा त्याच्या विरुद्ध दुसरंच वाक्य बोलतो आणि यामुळे एक वाक्यता कधीही होत नाही। आणि या नाना प्रकारच्या तर्क कर्कश युक्तींनी व बडबडींनी सामान्य जनांची तर त्राही त्राही किंवा त्राही भगवान अशी स्थिती झालेली आहे। मग मुळामध्ये हे क्षेत्ररूपी स्थळ जे आहे हे कुणाच्या मालकीचं आहे हे कोणालाच माहिती नाही, परंतु याच्या संबंधी वादविवादाच्या हव्यासाला कसं बळ आलं आहे हे काही लक्षात येत नाही। पण क्षेत्राचा वाद हा म्हणजे शरीराचा वाद तर घरोघर चालू असून तो दर्शनकारांचं कपाळ पिटवित आहे। या क्षेत्राचं कारण काय असेल? कारण या शब्दाचा अर्थ निर्माण करणारा हेतू, या क्षेत्राचे प्रकार किती आहेत, क्षेत्रांचे कार्य कोणते आहेत, इत्यादी गोष्टींचा बुद्धीला ताण देऊन केलेला तर्क कर्कश विचार हा दर्शनकारांचं जणू काही डोकं फोडत आहे। कोणाचे हे क्षेत्र कळेची ना परे, चाले घरे घरे काथ्या कुट। नास्तिकासी तोंड द्यावया साचार, बद्ध परिकर झाले वेद। मग या सर्व विचारांमध्ये जे नास्तिक आहेत, चार्वाक इत्यादी, त्यांना तोंड देण्याकरता वेदाची एक बळकट उठावणी असते आणि ती उठावणी पाहून पाखंडी लोक वेगळीच बडबड करतात। म्हणजे जे पाखंडी लोक आहेत, चार्वाक आहेत, नास्तिक आहेत, ते वेद प्रामाण्यवाद्यांना असं म्हणतात की तुम्हीच निर्मूळ आहात, तुम्हाला ईश्वर, धर्म, परलोक यांचं अस्तित्व मानण्याला तर्काचा आणि प्रत्यक्ष प्रमाणांचा काहीच आधार नाही। म्हणून भोळ्या लोकांना अडवणारे तुमचे शब्दजाल खोटं आहे आणि हे आमचं म्हणणं खरं नाही म्हणत असाल तर आम्ही या वादात पैजेची सुपारी घालून ठेवली आहेच, ती पैजेची सुपारी उचला आणि आमच्याशी वादाला तयार व्हा। म्हणजे जे ईश्वर, परमात्मा वगैरे नाही असं म्हणणारे जे आहेत, फक्त देहालाच आत्मा म्हणणारे जे आहेत, त्यांना देह वेगळा आहे आणि आत्मा वेगळा आहे असं सांगण्याकरता वेद पुढे आले। तर त्यांनी वेदालाच खोटं ठरवलं। ते असं म्हणतात की हे सगळं जे काही तुमचं म्हणणं आहे तर ते खोटं आहे, तुम्ही पोट भरण्याकरता म्हणून या सगळ्या गोष्टी, हे शब्दजाल निर्माण केलेलं आहे। मग या संदर्भामध्ये चार्वाक कशी निंदा करतात, चार्वाकांचं मत काय आहे, सारांश काय आहे, याचाही विचार मी सिंहावलोकनामध्ये नक्की सांगणार आहे। किंबहुना 13व्या अध्यायाचं जसं चिंतन आपल्याला या अभंगांच्या माध्यमातून करावं लागणार आहे, त्याप्रमाणेच या 13व्या अध्यायाचं सिंहावलोकन जे होणार आहे ते देखील थोडंसं विस्तृतच होणार आहे।
असो. या पाखंडी लोकांच्या मताकडे असलेले जे जैन आहेत ते देखील त्यांना सामील झालेले आहेत. हे कसे आहेत बघा, तर डोक्यावरचे केस उपटून टाकणारे दिगंबर जैन, वेद प्रमाणवाद्यांशी योजलेल्या स्वपक्ष स्थापनहीन वितंडेच्या योगाने वादाच्या तळाला म्हणजे अगदी नीच अवस्थेप्रत येतात आणि वादाची उच्च पातळी सोडून खालच्या पातळीवर येऊन स्वैर असं बोलतात. मग ते जे जैन शास्त्रकार आहेत, सिद्धांतकार आहेत, ते असं म्हणतात की जगातील प्रत्येक वस्तू ही अनेकांत आहे. कोणत्याही वस्तूचा आहे किंवा नाही असा निर्णय करताच येत नाही म्हणे. आणि यालाच ते स्यादवाद असं म्हणतात. हा स्यादवाद कसा आहे मी तुम्हाला थोडंसं सिंहावलोकनात सांगणार आहे. स्यात् अस्ति स्यान् नास्ति, म्हणजे एखादा जर असं म्हणेल, थोडक्यात त्याचं स्वरूप सांगतो की ही ज्ञानेश्वरी आहे, तर जैन शास्त्रकार त्याला म्हणतील स्याद् अस्ति, ज्ञानेश्वरी असेलही, स्यान् नास्ति, ज्ञानेश्वरी नसेलही. म्हणजे निश्चित काही नाही, असेलही नसेलही, किंवा असेल नसेलही, नसेल असेलही, अशा स्वरूपाने जे काही त्यांचं चिंतन आहे त्याला स्यादवाद असं म्हटलं गेलेलं आहे. मग या अनेकांतवादात किंवा स्यादवादात स्वपक्षाची निर्णायक स्थापना नसल्यामुळे मौलींनी जैनवादाला वितंडा असं म्हटलेलं आहे. आणि शिवाय हेमचंद्र नावाच्या जैन ग्रंथकाराने इतर दर्शनाविषयी म्हणजे इतर शास्त्रकारांच्या विषयी आदर व्यक्त न करता त्या सर्वांना मत्सरी असं म्हटलेलं आहे. यथा परे मत्सरिणः प्रवादाः, म्हणजे त्यांनी असं म्हटलं की आमच्या शास्त्राव्यतिरिक्त इतर दर्शन हे मत्सरी आहेत. जैन अहिंसावादी असून इतरांना मत्सरी म्हणतात. या त्यांच्या हीनवृत्तीमुळे ते वादाच्या तळाशी येतात असं माऊलींचं मत आहे. पुन्हा मी एकदा सांगू इच्छितो की ग्रंथामध्ये जसं वर्णन केलेलं आहे तसल्या तसा भाव मी आपणा सर्वांसमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही संप्रदायाविरुद्ध माझं मत नाहीये, मी कोणत्याही संप्रदायाचा विरोधक नाहीये. जे ग्रंथामध्ये माझ्या समोर आहे ते मी आपल्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. असो, काळाची या मुखी जाईल हे वाया, ऐसे देखील या योगी जने सेविला एकांत मृत्यूशी भिवून अष्टांग साधन पूर्ण केले. चला, चार्वाकांचं मत कळालं, त्यानंतर जैनांचं मत कळालं. पुढे सांगतात की हे क्षेत्र मृत्यूच्या बळाच्या धडाक्याने कोणतंही फळ प्राप्त न करता किंवा न होता एखाद्या दिवशी शेवटी फुकट जाईल याचा विचार करून योगी लोक योगाभ्यास करण्याच्या निमित्ताने वनात निघून गेले. म्हणजे जसं हे शरीर जन्माला आलंय, प्राप्त झालंय, तसं हे एक दिवस नष्ट होऊन जाईल आणि त्याच्या अगोदर जर आपण काही साधना केली नाही तर विनाकारण हे फुकट वाया जाईल. म्हणून जे योगीजन आहेत त्यांनी योगाभ्यास करण्याच्या निमित्ताने वनाचा आश्रय केला. मग जे मृत्यूला घाबरले त्यांनी निर्जन वनाचं सेवन केलं आणि मृत्यूच्या प्रतिकाराकरता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाचाच मेळावा पूर्ण केला. याच क्षेत्राचा अभिमान धारण केल्याने भोगासक्ती वाढून
आपल्याला बंधन प्राप्त होईल हे जाणून शंकरांनी कैलासाचं राज्य टाकलं आणि स्मशानामध्ये वास केला आणि पुन्हा राज्याच्या बंधनात पडायचंच नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि अशा प्रतिज्ञेमुळेच शंकरांना 10 दिशा पांघराव्या लागल्या, म्हणजे त्यांना दिगंबर व्हावं लागतं. आणि जेव्हा तारकासूर नावाचा दैत्य उन्मत्त झाला आणि त्याने इंद्रादिकांना त्रास देण्याला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या नाशासाठी शिव पार्वती यांच्या संयोगातून पुत्र निर्माण व्हावा म्हणून शंकरांच्या अंतःकरणात शिरलेल्या कामाचा त्यांनी जाळून कोळसा केला. मग या कामासाठी देवाने त्याला उत्तम स्थानाची लाच देव केली होती. म्हणजे कामदेवाला सांगितलं होतं की शिव पार्वती संयोग घडवून त्यांच्यापासून जर पुत्र निर्माण करविला तर तुला आम्ही उच्च स्थान देऊ. आणि म्हणून तो कामदेव भगवान शंकरांकडे जाण्यास प्रवृत्त झाला होता, परंतु भगवान शंकरांनी मात्र त्याला जाळून भस्मसात केलेला आहे. आपण ही कथा मागे पाहून आलेलो आहोत. त्याला अनंग केलं, म्हणजे शरीर रहित केलं. किंबहुना पुढे सांगतात, सत्यलोकाचा स्वामी म्हणजे ब्रह्मदेव याची 4 तोंड देखील या क्षेत्राचा निर्णय करण्याकरता बळाला प्राप्त झाली. म्हणजे तो क्षेत्रासंबंधी आवेशाने बोलू लागला. कोण? ब्रह्मदेव, ज्याचे 4 तोंड आहेत. पण तरी देखील तो क्षेत्राचं पूर्ण स्वरूप जाणू शकला नाही. म्हणजे तात्पर्य असं आहे की या क्षेत्र निर्णयाकरता कोणी वादविवाद केले, कोणी क्षेत्र मरणारे आहे म्हणून वनात निघून गेलं, तर क्षेत्रामुळे बंधन आहे असं जाणून या शंकरांनी सर्व संघाचा परित्याग केला. आणि ब्रह्मदेव 4 तोंडांनी बोलत राहिला, पण या सर्वांपैकी कुणालाच क्षेत्राचं खरं स्वरूप कळालं नाही. सत्यलोकनाथ चतुर्मुख होय नेण्याची निर्णय परिहाचा. मग पुढे सांगतात, ऋषीभिर बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. म्हणजे अनेक ऋषींनी देखील या क्षेत्रज्ञाचं अनेक प्रकारांनी वर्णन केलेलं आहे. वेदातील अनेक मंत्र भागांनी आणि ब्राह्मण भागांनी याचं विवेकपूर्ण वर्णन केलं आहे. आणि तसंच ब्रह्माला तटस्थ लक्षणाने सूचित करणाऱ्या आणि स्वरूप लक्षणाने प्रतिपादन करणाऱ्या, युक्तियुक्त म्हणजे तर्कशुद्ध निश्चय करणाऱ्या, यतो वा इमानि भूतानि जायन्ते इत्यादी किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी उपनिषद वाक्यांनी महाकवींनी व तार्किकांनी या क्षेत्रज्ञाचं निरूपण केलेलं आहे. तात्पर्य असं की क्षेत्र कसं आहे हे कळालं नाही. मग दुसरा प्रकार काय आहे? क्षेत्रज्ञ. मग या क्षेत्रज्ञासंबंधी अनेक ऋषींनी, त्यानंतर वेदांनी, श्रुतींनी वेगवेगळं वर्णन केलेलं आहे असं आपल्याला ज्ञानोबा या श्लोकावरील व्याख्यानातून सांगणार आहे. स्वामी म्हणतात, कोणी एक ऐसे बोलती हे साच, असे जीवाचेच संपूर्णत्वे. मग प्राणरूप कुळासी तो देत, देहाचे हे शेत कसावया. मग यामध्ये आता निरनिराळे जे मतवादी आहेत त्यांच्या मतांचा अनुवाद करतात. देह म्हणजे क्षेत्र, म्हणजे एक प्रकारचं शेत आहे. क्षेत्र या शब्दाचा अर्थ काय होतो? शेत. हा संस्कृत भाषेतला अर्थ घेऊन रूपकाच्या द्वारा प्रत्येक मताचं विवरण केलेलं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी आता मी क्षेत्र असा शब्द वापरला
की त्या क्षेत्र शब्दाचा अर्थ शरीर असा करायचा आहे. क्षेत्र या शब्दाचा अर्थ शेत असा होतो. याचं असे रूपक करून हे सर्व चिंतन आपण पुढे ऐकणार आहोत. पहिले जे जीववादी आहेत त्यांचं मत असं सांगतात की कित्येक जीववादी म्हणतात मुळात देह हे शेत जीवाच्याच मालकीचा आहे. मग प्राण हा त्या जीवाचा भागीदार शेतकरी आहे. ज्या प्राणाच्या घरी अपान, व्यान, उदान आणि समान असे स्वतः कष्ट करणारे 4 भाऊ आहेत आणि शेताच्या सर्व बाजूंना फिरणारा, सर्वांवर देखरेख ठेवणारा आणि पाप पुण्य करून शेत पिकवण्याची कामगिरी करणारा मनासारखा राबणारा नोकर आहे. त्या प्राणाला इंद्रिय रूपी 10 बैलांचा ताफा सहाय्य करतो. तो प्राण इंद्रियांच्या द्वारा अमावस्या, व्यतिपात, सकाळ, दुपार इत्यादी न पाहता कोणत्याही वेळी विषय पिकणाऱ्या शेतामध्ये चांगली कसून अंग मेहनत करतो. म्हणजे तो प्राण जो आहे तो काळ वेळ याचा कोणताही विचार न करता विषय उपभोगाकडे सातत्याने प्रवृत्त झालेला असतो. आणि मग काय होतं, तो जीव जो आहे तो वेदविहित विधीच्या वाफ्यामध्ये धर्माचं बी पेरण्याचं टाळून अनितीचं आणि अधर्माचं जर बी पेरील आणि त्याला जर वाईट वर्तनाचं खत घालण्याचं कार्य इंद्रियांकडून करविल तर मग पेरलेल्या अधर्माप्रमाणे अमाप पाप पिकतं आणि मग तो देहरूपी शेताचा मालक असलेला जो जीव आहे तो कोट्यावधी जन्मामध्ये दुःखच भोगतो. बीज जर अधर्माचं पेरलं आणि त्याला अनितीचं वाईट वर्तनाचं खत जर घातलं तर त्यातून सुख कसं मिळेल? किंवा विधीचा वापसा झालेल्या जमिनीमध्ये सत्कर्मरूपी बी जर तो पेरेल तर तो जीव शेकडो जन्मांच्या मापाने सुखच मोजित असतो. थोडक्यात आता या ठिकाणी असं आहे की हे शरीर मानवी देह आपल्याला प्राप्त झालेला आहे तर दुष्ट कर्म जर केलं, वेद निषिद्ध कर्म म्हणजे वेदाने जे करू नये म्हणून सांगितलेलं आहे असेच कर्म जर आपण करत राहिलो तर त्याचा परिणाम आपल्याला नरक, अनेक प्रकारचे दुःख हे भोगावे लागतील. आणि जर आपण सत्कर्माचं बी या देहरूपी शेतामध्ये पेरलं तर त्याच्या फलस्वरूपामध्ये आपल्याला शेकडो जन्मांच्या मापाने सुख प्राप्त होईल. ठीक आहे, इथपर्यंत जीववादी जे आहे त्यांचा विचार झाला, त्यांचं मत झालं. यानंतर दुसरे जे प्रकृतीवादी आहेत आता त्यांचं चिंतन करतात. तव दुजे कोणी बोलती ऐसेच म्हणावे ना साच जीवाचे हे देह क्षेत्राचे ह्या सर्व आम्हा ठावे विचारा आघवे आम्हासीच. तर दुसरे प्रकृतीवादी म्हणतात हे क्षेत्र, हे शेत जीवाचं आहे असं म्हणू नका, तर या शेताचा संपूर्ण वृत्तांत आम्हाला विचारा. काय? अहो जीव हा प्रवासी आहे. तो कर्मानुसार वाटेने जाता जाता तात्पुरता या देहामध्ये राहणार आहे, वस्ती करणार आहे. आणि प्राण हा या शेताचा बलुतेदार आहे म्हणून तो या शेतामध्ये रात्रंदिवस जगतो. परंतु अनादी असलेली जी प्रकृती आहे हे शेत तिचं मिराशी आहे, म्हणजे तिची वतनदारी आहे. आणि असं कपिल, प्रभृती इत्यादी सांख्यशास्त्रकारांनी आम्हाला सांगून ठेवलेलं आहे.
हा देह त्रिगुणाचा बांधा, नाही माझी गुण सुद्धा, असं आपल्याला संतांनी सांगितलं आहे की नाही. म्हणजे जे प्रकृतीवादी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे शरीर प्रकृतीचा परिणाम आहे, या प्रकृतीपासून निर्माण झालेला आहे. म्हणून पुढे असं सांगतात तिये प्रकृतीचे क्षेत्र हे वतन, तीच मालकीण जाणा येथे, कसा वया शेत सर्व हेतो संच, असे घरचाच हिच्या पाशी. म्हणजे या प्रकृतीपासून झालेले महत्त्व, प्रकृती शब्दाचा अर्थ माया असं करा, मायेपासून निर्माण झालेलं महत्त्व म्हणजे बुद्धी, त्यानंतर अहंकार, पंचतन्मात्रा, पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, हे सर्व तिचे अपत्य असून हा तिच्याच घरच्याच मंडळींचा मेळावा आहे. म्हणून हे शरीर रूपी शेत बटईने न देता मुलं नातू यांना हाताशी धरून नांगरणे, वखरणे, पेरणे, संवगणे इत्यादी वहिती ती घरीच करते. म्हणजे सर्व काम ती घरीच करते. मग या शेताच्या वहितीच्या धंद्यात मुख्य जे तिघे असावे लागतात ते 3 गुण या प्रकृतीच्याच पोटी या जगात जन्माला आलेले आहेत. त्यामुळे घरी शेती करण्याची अडचणच राहिली नाही. मग काय होतं, रजोगुण हा पेरणी करतो, तितक्याच रक्षण सत्वगुण करतो, आणि मग एकटा तमोगुण वेळेवर म्हणजे योग्य वेळी सर्वांची कापणी करतो. मग त्यावेळी तो तमोगुण सर्व भूत भौतिक पदार्थ त्या महत्त्वाच्या खळ्यात रचून, म्हणजे बुद्धिरूपी खळ्यात रचून एकट्या काळरूपी पोळाकडून त्या सर्वांची मळणी करतो. तेव्हा सगळं जग अव्यक्त अवस्थेला म्हणजे नामरूपरहित अवस्थेला प्राप्त होऊन एक कारणात्मक अव्यक्ताचीच चांगल्या प्रकारची साच म्हणजे संचय राशी एकत्र मिळवतो. म्हणजे ज्या वेळेला तो तमोगुण जो आहे या सर्वांचा काळाच्या माध्यमातून संहार करतो, त्यावेळेला हे सर्व जगत अव्यक्त अवस्थेला म्हणजेच नामरूप अवस्थेला प्राप्त होतं. आणि यामुळे अव्यक्ताची चांगली राशी जणू काही एकत्र होते. आणि तेव्हा एका बुद्धिमानाने या बोलण्याविषयी नापसंती दाखवली आणि ते म्हणतात की तुमची ही माहिती फार अलीकडची आहे. म्हणजे पहिला कुणाचं मत होतं, जीववाद्यांचं मत. आतापर्यंत कुणाचं मत झालं, प्रकृतीवाद्यांचं मत झालं. तर त्यावेळेला एक बुद्धिमान समोर उपस्थित झाला आणि तो म्हणाला की अरे अरे ही तुमची माहिती फार अलीकडची आहे. तव ते आणि कोणी बुद्धिमंत वाटोनी या खंत बोलाची, हा म्हणती हे ज्ञान असे आरवाचे न, कैसे सनातन म्हणूया ते. म्हणून आता जे संकल्पवादी आहेत ते पुढे आले आणि ते सांगतात की अहो या परब्रह्माच्या ठिकाणी प्रकृतीची गोष्टच कशाला करता, हा क्षेत्राचा वृत्तांत आम्ही सांगतो, तुम्ही शांतपणाने ऐका. तर या क्षेत्राचा सर्वही वृत्तांत सांगू तो निवांत ऐका तुम्ही. अभंग क्रमांक 69. आता 70 पासून पुढे बघा. पूर्ण लीनावस्था हीच कोणी शय्या, परब्रह्माची या शेज घरी, त्याची शय्येवरी निवांत निद्रित, होता बळवंत संकल्प हा. म्हणजे निर्विशेष परब्रह्माच्या शयनशाळेत म्हणजे शयनागारात अंथरून ठेवलेल्या या जगत प्रलयाच्या गादीवर या बलवान असलेल्या संकल्पाने निद्रा केली होती. मग तो संकल्प अकस्मात म्हणजे एकाएकी जागृत झाला, जागा झाला. तो उद्योग करण्याविषयी नेहमीच तत्पर किंवा हाती घेतलेला उद्योग सफळ करण्याविषयी सर्व काळ भाग्यवान आहे.
म्हणून इच्छा करण्याबरोबर त्याला त्रिभुवनाच्या पिकाचा ठेवा प्राप्त झाला. संकल्प कसा आहे, काहीतरी उद्योग करण्याविषयी नेहमीच तत्पर आहे किंवा हाती घेतलेला उद्योग सफळ करण्याविषयी तो सर्व काळ भाग्यवान आहे. म्हणून इच्छा करण्याबरोबर त्याला त्रिभुवनाच्या पिकाचा ठेवा प्राप्त झाला. पूर्वी ब्रह्मरूपी बरड जमिनीवर महत्त्व, अहंकार, पंचतन्मात्रा या 7 जणांची घरं असलेली आणि व्यवहाराचा आधार नसलेली एक लहानशी वाडी म्हणजे वस्ती होती. 7 जणांची. कोण? महत्त्व म्हणजे बुद्धी 1, अहंकार 2 आणि पंचतन्मात्रा या 7 जणांचेच घरं होते ब्रह्मरूपी बरड जमिनीवर. आणि व्यवहाराचा आधार नसलेली अशी एक लहानशी वस्ती होती. पण पुढे हीच त्रिभुवना एवढी मोठी नगरी झाली. ही जी वस्ती आहे ना, ही वस्तीच पुढे त्रिभुवन एवढी मोठी नगरी झाली. आणि याचं कारण काय, तर या 7 घरांची जी वाडी होती त्या वाडीला संकल्पाचं सहाय्य लाभलं. त्यामुळे ती एवढी नामरूपाला आली. म्हणजे या 7 जण महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा यांच्यापासूनच सर्व हा विस्तार झाला आणि तो केवळ संकल्पाने झाला. 7च जण आहे, पण संकल्पाचं सहकार्य झाल्यामुळे एवढा त्रिभुवनाचा विस्तार झाला असं यातून सांगायचं. मग सांगतात, पूर्वी अपंचीकृत या पंचमहाभूतांचं एक वाट म्हणजे एकच भाग होते आणि ते प्रत्येकाचे भाग जे आहेत ते त्या ब्रह्मरूपी बरड जमिनीवर इकडे तिकडे पसरून होते, पडलेले होते. नंतर त्या भूत समादयाचे आघाट म्हणजे अर्धे भाग 4 चिरले आणि प्रत्येकाच्या अर्ध्या भागाचे 4 भाग केले. म्हणजे पंचीकरण प्रक्रिया या ठिकाणी सांगितल्या गेलेली आहे. मागे आपण एकदा पंचीकरण प्रक्रिया ऐकून आलो होतो. द्विधा विधाय चैकैकम चतुर्धा प्रथमं पुनः स्वस्वेतर द्वितीयांशैर योजनात पंचपंचते. पहिले तर पंचमहाभूत हे एकच होते, स्वतंत्र होते. परंतु त्यानंतर एकमेकांमध्ये परस्परांमध्ये मिळणी होऊन पंचीकृत महाभूत निर्माण झालेले आहेत. आपण मागे पाहून आलेलो आहोत, पंचदशीमधून हा विचार करून आलेलो आहोत. आणि त्यामुळेच या प्रत्येक भूताच्या ठिकाणी वेगवेगळ्या गुणांचा उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतो, हे देखील आपण पाहून आलेलो आहोत. म्हणून पुढे सांगतात, यानंतर सुरुवातीला प्रत्येक पंचमहाभूताच्या प्रभेदी म्हणजे चतुर्थांशांनी या पंचभूताचा स्थूलाकार तयार केला आणि प्रत्येकामध्ये प्रत्येक भूताच्या चतुर्थांशाचं मिश्रण होऊन पंचीकरण झालं आणि त्यांना स्थूल आकार प्राप्त होऊन हे सर्व शेत तयार झालं. म्हणजे अपंचीकृत महाभूत होते त्यावेळेला स्थिती वेगळी होती, परंतु पंचीकृत महाभूत म्हणजे एकत्रित झाल्यानंतर मग त्यांना हा स्थूल आकार प्राप्त झाला आणि मग हे क्षेत्र शरीर तयार झाले. या मनुष्य शरीर रूपी शेताच्या सद्गती आणि दुर्गती या 2 भागांकडे पुण्य पापांच्या दगडांनी बांध घातले आणि न पिकणारी बरड रान देखील चांगले सकस आणि सुपीक झालं. म्हणजे 2 आहेत की नाही भाग, एक सद्गती दुसरी दुर्गती. या 2 भागांकडे दगड घातले. कोणते? सद्गतीच्या बाजूला पुण्याचे दगड त्यांचा बांध आणि पापाच्या बाजूला दुर्गतीच्या बाजूला पापांच्या दगडांनी बांध घातलेला आहे. आणि असा बांध घालून जी जमीन पिकणारी नव्हती, जी बरड होती, ती चांगली सुपीक जमीन निर्माण केली. आता पाणी वगैरे राहण्याकरता जागा झाली, त्यामुळे जमीन सुपीक झाली. मग पुढे सांगतात, त्या शेताला जाण्या येण्याकरता या संकल्पाने जन्म मरणाची
कोणाचाही संबंध नसणारी, म्हणजे एकट्याने जावं आणि एकट्याने यावं असे भुयार निर्माण केले. जन्ममृत्यू रूपी निलागी भुयार. निलागी शब्दाचा अर्थ जिथे कोणाचाही लाग जिथे लागणार नाही असे खोदिले साचार शोभिवंत. आणि मग अहंकारासंगे मग याव जीव ऐक्य सर्वथैव करून या. आणि असे भुयार निर्माण करून यानंतर या संकल्पाने आपलं आयुष्य असेपर्यंत क्रियाशक्ती प्रधान समष्टी अहंकाराशी एकमत करून या ज्ञानप्रधान समष्टी बुद्धीकडून म्हणजेच महतत्वाकडून जड आणि चेतन पदार्थ या शेतामध्ये पिकवले. मग याप्रमाणे निराळी म्हणजे सर्व विशेष शून्य ब्रह्माच्या ठिकाणी सहा अकामायत तदैक्षत एकोहम बहुश्याम प्रजायेय अशा संकल्पाचा विस्तार झाला. म्हणून तो या चराचराच्या विस्ताराला मूळ कारण आहे असं आपल्याला सांगितलं. म्हणजे जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माच्या ठिकाणी मी एकटाच आहे. त्या मी एकाने या प्रजारूपाने बहुभाव विस्ताराला प्राप्त व्हावं असा संकल्प करून मग ही सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे. त्यामुळे ही सर्व सृष्टी, हे शरीर इत्यादी जे आहे हा सर्व एका संकल्पाचा विस्तार आहे. त्यामुळे तो संकल्पच या चराचराच्या विस्ताराला मूळ कारण आहे असं संकल्पवाद्यांनी मांडलं. किती वादी झाली आता? एक जीववादी, दोन प्रकृतीवादी, तीन संकल्पवादी. मग यावर या संकल्पवाद्याला म्हणजे ज्याचं मत मुक्त आहे म्हणजे शास्त्र प्रमाण रहित आहे अशा आणखी एका मतमुक्तक स्वभाववाद्याने दाबलं. आणि ते संकल्पवाद्याला म्हणतात की अहो तुम्ही असं कसं म्हणतात. म्हणजे आता या ठिकाणी आला स्वभाववादी चौथा प्रकार. ऐशी मुक्ता फळे पडता बाहेर त्याही वरी जोर करून या. अशी मुक्ता फळं ज्यावेळेला संकल्पवाद्याने उधळली त्यावेळेला त्याच्यावर जोर करून म्हणती आणिक दुजे कोणी तेथ दिसता पंडित मोठे तुम्ही. तो स्वभाववादी जो आहे तो म्हणाला अरे अरे वा वा फार चांगलं बोलला तो, फार मोठे पंडित दिसतात तुम्ही, काही अक्कल आहे का तुम्हाला, कळतं का? परतत्वा जरी का देखावे संकल्पाची शय्या परब्रह्माची या शेजघरी, तरी सांख्यांची जी अनादि प्रकृती नये मानू का ती परब्रह्मी. तो जो स्वभाववादी आहे ना तो म्हणाला परब्रह्माच्या गावात संकल्पाच्या झोपीची कल्पना करावी तर मग सांख्याची प्रकृती का बरं मानू नये. परंतु हे असो, तुम्ही या क्षेत्र निरूपणाच्या नादी लागू नये. आणि तुम्हाला हा विषय ऐकायचा असेल तर आताच तो संपूर्ण सांगण्यात येईल. कोण म्हणतोय? स्वभाववादी म्हणतोय. म्हणून तो म्हणतो तुम्हाला आम्ही असं विचारतो की आकाशात मेघांची भरती कोणी केली सांगा. अंतराळामध्ये तारांगणांना आधार कोणी धरलं सांगा. आकाशाचं छत कोणी आणि केव्हा ताणून बांधलं. वाऱ्याने सारखं फिरत असावं असं हे कोणाचं मत आहे. अंगावर केस कोण पेरतो का. आपल्या शरीरावर जर आपण पाहिलं तर अनेक रोमकूप आहेत की नाही, भरपूर केस आपल्या शरीरावरती आहे. मग कोणी पेरणी केली शरीरावरती या केसांची. पाण्याने समुद्र कोण भरतो, पावसाच्या धारा कोण करतो, म्हणजे असे अनेक प्रश्न विचारले. मग याचा जसा कोणी करता नाही, म्हणजे अर्थात या गोष्टी जशा स्वभावतःच घडतात त्याप्रमाणे हे क्षेत्र देखील स्वभावानेच निर्माण झालं आहे. ही कुणाच्याही मालकाची मिरासदारी नाही.
म्हणजे वतनदारी नाही, आणि जो स्वभावतः या क्षेत्राची वहिती करेल असं कोणी नाही. देहाच्या ठिकाणी अभिमान ठेवेल त्यालाच या शेतामध्ये वैषयिक सुखाचं पीक लाभेल, इतरांना नाही. स्वभाववादी जो आहे त्याने असं मत मांडलं की हे सगळं जे घडतं हे स्वभावतःच घडतं. हे चार्वाकांचं मत आहे, प्रत्यक्षवादी जे आहेत. पण असं आहे की सगळंच काही स्वभावतः होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी देखील जर आपोआप होत नाहीत तर जगासारखा हा एवढा मोठा विस्तार आपोआप कसा निर्माण होईल, शक्यच नाहीये. असो, मग यावरती आणखी एक मतवादी जो आहे, जो कालवादी आहे, तो रागाने म्हणाला, अहो हे तुमचं म्हणणं सत्य आहे, तर मग हे क्षेत्र एक काळाकडूनच का बरं भोगलं जातं? सांगा. या काळाचा मार अपरिहार्य असलेला आपण सर्वजण प्रत्यक्ष पाहत आहात, तरी सुद्धा अभिमानी लोकांचा स्वमतावरच अधिक भर पडतो. जो काळवादी आहे ना, तो असं म्हणतो की तुमचं जर असं मत आहे की सर्व स्वभावानेच होतं, तर बघा सगळ्यापेक्षा अधिक प्रभावशाली सामर्थ्य संपन्न कोण आहे, तो काळ आहे. म्हणून तो तर असं म्हणतो की आम्ही तर असं समजतो की हे क्षेत्र मृत्यूरूपी रागीट सिंह राहण्याची गुहा आहे. परंतु काय करावं, या वांझोट मतवाद्यांना उत्तर देण्याकरता आम्ही एकटे पुरे पडू काय? म्हणजे यांना उत्तर देणं हे योग्यही आहे, परंतु आम्ही एकटे पडतोय. स्वमतेच केली बडबड फोल, तरी का पडेल पुरी तेथे, राहे एकाएकी मेठी देऊन या महाकल्पाची या पलीकडे. हा काळरूपी सिंह जो आहे तो महाकल्पाच्याही पलीकडे ब्रह्मदेवाची 100 वर्ष संपल्यानंतर अकस्मात उडी घालून सत्यलोक रूपी हत्तीच्या अंगावर झडप घालतो. आपण ब्रह्मदेवाचा एक दिवसच किती मोठा आहे ते पाहून आलेलो आहे. सहस्रयुग पर्यंतम ब्रह्मणो दिनमुच्यते. आणि असे ब्रह्मदेवाचे 365 दिवसांचं एक वर्ष आणि असे 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा काळरूपी सिंह जो आहे तर त्या महाकल्पाच्याही पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मदेवाची 100 वर्ष संपल्यानंतर अकस्मात उडी घालतो आणि त्या सत्यलोक रूपी हत्तीच्या अंगावर झडप घालतो. ब्रह्मदेव राहतात तो सत्यलोक ना, तर म्हणजे अर्थात त्याचा देखील नाश होतो. हा काळ स्वर्गाच्या अरण्यामध्ये शिरून ब्रह्मदेवाच्या प्रत्येक दिवशी नित्य नवे असलेल्या लोकपाळ रूपी दिग्गजांचे समुदाय नष्ट करतो. आपण पाहिलं ना, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात, त्याचाच विचार सांगितलाय. मग पुढे सांगतात की ही जर मोठ्या मोठ्यांची स्थिती आहे तर इतरांची काय कथा या काळासमोर. या काळाच्या केवळ अंगावरून वाहणाऱ्या नुसत्या वाऱ्याने देखील इतर जीवरूपी पशु आयुष्य मार्गाने चालता चालता चक्कर येऊन शेवटी निर्जीव होऊन जन्म मरणाच्या खड्ड्यामध्ये पडतात. पहा पहा, या काळरूपी सिंहाचा केवढा चवडा पसरला आहे की जो विश्वाकार रूपी हत्तीला मध्ये घालून म्हणजे चवड्यामध्ये धरून पसरला आहे. म्हणून या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे हे आमचं म्हणणं खरं आहे, हेच योग्य आहे. भगवान म्हणाले, अर्जुना असे ना क्षेत्राविषयी अनेक वाद आहेत,
फक्त एवढेच वाद आहेत असं नाहीये, तर याविषयी आणखी बराच विचार आहे. पुढे म्हणतात, नैमिषारण्यामध्ये शौनकादिक ऋषींनी याविषयी पुष्कळ उहापोह केला आणि अशा क्षेत्राविषयी किती वाद आहेत याविषयी अनेक पुराण आणि वेगवेगळ्या ऋषींच्या मतदर्शक पत्रिका म्हणजे स्मृती ग्रंथ हे प्रमाण आहेतच. अनुष्टुप, त्रिष्टुप, जगती, गायत्री इत्यादी छंद ज्याच्यामध्ये आहेत, ऋग, यजुर, साम, अथर्व या वेदातील आत्मनः आकाशः संभूतः ततः सो असृजत इत्यादी जे क्षेत्र प्रतिपादक वाक्य आहेत, त्या वाक्यांचं तात्पर्य वस्तुतः क्षेत्र सांगण्यात नसून हे क्षेत्र ज्याने निर्माण केलं ना ते ब्रह्म जाणावं असं सांगण्यात आहे. परंतु क्षेत्र सत्यत्वाचा अभिमान असलेले लोक इतर मतवाद्यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने वेदातल्या त्या लहान लहान उल्लेखांचा आधार घेऊन अभिमानाने स्वपक्षाचं समर्थन आजही करत आहेत. अभिमाने त्या ग्रंथाचा आधार घेती थोर थोर अजूनही. म्हणजे वस्तुतः ज्या ठिकाणी क्षेत्राच्या संबंधाने विचार व्यक्त केलेला आहे, तो काही देह विचार सांगावा याकरता म्हणून सांगितलेलाच नाहीये. परंतु हे जे काही अनेक मतवादी आहेत ना, हे काय करतात, त्या वेदवाक्यातील थोडा थोडा भाग घेतात आणि तो भाग घेऊन आपलंच मत पुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पुढे सांगतात, ऋग्वेदामधील बृहत सामसूत्र असे जे पवित्र ज्ञानदृष्ट्या तयासी हे क्षेत्र देहरूपी भले नाही आकळले सर्वथा आहे. म्हणजे बृहत साम आणि सूत्र अशी दोन वेगवेगळे पद आहेत. कारण गीतेमध्ये बृहत सामन तथा सामनाम या श्लोकामध्ये स्वतंत्र बृहत साम शब्द आलेला आहे आणि प्रस्तुत श्लोकामध्ये सुद्धा ब्रह्मसूत्र पदैही असा स्वतंत्र ब्रह्मसूत्र शब्द आलेला आहे. आणि मूळ ज्ञानेश्वरी जर आपण पाहिले तर पुढे 16व्या अध्यायामध्ये तो न पढो का ब्रह्मसूत्र या ओव्यांमध्ये किंवा द्विजासीच ब्रह्मसूत्र या ओव्यांमध्ये ब्रह्मसूत्र आणि हा शब्द आणि बृहत्साम या शब्दाला सोडून स्वतंत्रपणाने हा आलेला असल्यामुळे यावरून बृहत्साम सूत्र हे एक पद नसून हे दोन वेगवेगळे पद आहेत आणि वेगवेगळ्या अर्थांची आहेत हे आपल्याला लक्षात येतं. मग म्हणून ऋग्वेदामध्ये बृहत्साम सूत्र म्हणजे दोन्ही एक नाही, तर बृहत्साम वेगळं आणि सूत्र वेगळं. सामवेदामध्ये बृहत्साम नावाचं इंद्रस्तुतीचं प्रकरण प्रसिद्ध आहे आणि सूत्र म्हणजे ब्रह्मसूत्र पदे आहेत. म्हणून अभंगामध्ये केवळ सूत्र एवढा शब्द असला तरी नामैक देशे ग्रहणम म्हणजे नावातला एक देश असला तरी पण संपूर्ण नावाचंच ग्रहण जसं केलं जातं असा न्याय आहे, त्याप्रमाणेच या ठिकाणी सूत्रपदाने ब्रह्मसूत्र असं सांगितलं गेलेलं आहे. उदाहरण सांगतात, धर्मराज, भीमसेन, वेदव्यास, सत्यभामा ही जी काही नावं आहेत तर यांचा धर्म, भीम, व्यास, भामा असे मागचे पुढचे शब्द गाळून संक्षिप्त नावाने उल्लेख केला जातो की नाही. बलराम आणि श्रीकृष्ण असे दोघे बंधू, परंतु भागवतामध्ये कुठे बलराम कृष्ण असं चिंतन आलेलं नाही, रामकृष्ण असंच फक्त म्हटलं गेलेलं आहे. पण त्या ठिकाणी राम म्हटल्याबरोबर बलरामच गृहीत आहेत. हे जसं आहे त्याप्रमाणे ब्रह्मसूत्र पदैही याचा सूत्र एवढ्या छोट्या शब्दाने स्वामीजींनी उल्लेख केलेला आहे. त्यामुळे बृहत्साम हे वेगळं आणि सूत्र
हे वेगळं आहे. शिवाय सूत्र शब्दाचे बादरायण प्रणित अथातो ब्रह्म जिज्ञासा इत्यादी शारीरिक सूत्र असा काही टीकाकार अर्थ करतात. पण स्मृतेश्च इत्यादी शारीरिक सूत्रामध्ये स्मृती शब्दाने भगवद्गीतेचा देखील उल्लेख केलेला आहे. आणि सूत्राला भगवद्गीतेचा आधार असल्याचं भगवान शंकराचार्यांनी भाष्यामध्ये ठिकठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे. म्हणजे व्यासांनी जे काही ब्रह्मसूत्र सांगितली आहेत ना, त्याला भगवद्गीतेचा आधार आहे असं आचार्यांचं मत आहे. म्हणजेच ब्रह्मसूत्र हे भगवद्गीतेच्या नंतर असल्यामुळे भगवद्गीतेला शारीरिक सूत्रांचा आधार घेणं शक्य नाही. आणि शिवाय द्विजासीच ब्रह्मसूत्र जे ब्राह्मणालाच ब्रह्मसूत्र विहित आहेत या म्हणण्यावरून सूत्र शब्दाचा अर्थ उपनिषद असाच निर्णित होतो. कारण अथातो ब्रह्म जिज्ञासा इत्यादी जे सूत्र आहेत हे पौरुषेय स्मृती असल्यामुळे ते ब्राह्मणांकरताच आहेत असं नाही. पण उपनिषद ही साक्षात वेद असल्यामुळे ते मात्र ज्याचा उपनयन संस्कार झालेला आहे अशा करताच आहेत असं म्हणता येतं, हे निश्चित आहे. म्हणून आता या श्लोकामध्ये हा जो आपण 4था श्लोक पाहिला ना, त्यामध्ये ब्रह्मसूत्र पदैश्चैव असं जे म्हटलेलं आहे, तर याचा अर्थ 2 प्रकाराने आहे. एक, ब्रह्मणः सूचकानि तटस्थ रूपेण प्रतिपादकानि वाक्यानि ब्रह्मसूत्राणि. आणि 2, तथाच ब्रह्म स्वरूपेण पद्यते गम्यते एभिर्वाक्ये स्थानी पदानि. म्हणजे ब्रह्म हे तटस्थ लक्षणाच्या द्वारा ज्या वाक्यांनी सूचित केलं आहे असे यतो वा इमानी भूतानी जायन्ते इत्यादी उपनिषद वाक्य म्हणजेच ब्रह्मसूत्र आहे. आणि दुसरा व्याख्येचा अर्थ असा की ब्रह्म हे साक्षात स्वरूपाने ज्या वाक्यांच्या योगाने कळतं असे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी उपनिषद पद हे ब्रह्मपद आहेत. म्हणून याप्रमाणे सूत्र आणि पद या 2 शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो. ब्रह्मसूत्र पद हा एक सामासिक शब्द आहे. म्हणून ब्रह्मसूत्र पदही या पदामध्ये सूत्र आणि पद यांचा द्वंद्व समास आपण मानावा. आणि ब्रह्म आणि सूत्र पद यांचा षष्ठी तत्पुरुष समास मानावा. तात्पर्य काय आहे एवढं सगळं सांगण्याचं? तर हे ब्रह्मसूत्र पद ज्ञानदृष्टीने पवित्र आहे, परंतु यांना देखील या क्षेत्राचं सर्व स्वरूप कळालं नाही, एवढंच येथे सांगायचं. की बृहत्साम आणि हे ब्रह्मसूत्र जे ज्ञानदृष्टीने अत्यंत पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत, त्यांना देखील या क्षेत्राचं सर्व स्वरूप कळालेलं नाही. ते बृहत्साम सूत्र म्हणजे हा एक सामासिक शब्द आहे असा विचार होऊ नये याकरता म्हणून ही सगळी फोड केलेली आहे. की सूत्र या शब्दाचा अर्थ ब्रह्मसूत्र आहे आणि बृहत्साम शब्दाचा अर्थ तो ऋग्वेदामध्ये सामवेदामध्ये असलेलं इंद्रस्तुतीचं एक प्रकरण आहे. हे मी या ठिकाणी फक्त आपणास विशद करून आणि स्पष्ट करून सांगितलंय. पुढे सांगतात, नाना युक्तियुक्त प्रकांड पंडिती खर्च केली मती ह्याचीसाठी. आणि आणखी अनेक महाकवी म्हणजे अनेक पंडित आहेत, बुद्धिमान आहेत आणि अनेक तार्किक आहेत की त्यांनी या क्षेत्राच्या निर्णयाकरता म्हणजे शरीराच्या निर्णयाकरता आपापली बुद्धी खर्च केली. परंतु हे क्षेत्र असं आहे, एवढं आहे, अमुकाच्याच मालकीचं आहे असं स्पष्टपणे कुणालाही कळण्याचा विषय होतच नाही. आणि कुणालाही असं सांगता येत नाही की मलाच एकट्याला या क्षेत्राचं स्वरूप समजतंय म्हणून. परंतु आता यानंतर हे क्षेत्र जसं आहे तसं तुला
आरंभापासून शेवटपर्यंत सांगतो. आता ह्यावरी हे क्षेत्र असे जैसे साध्यंत गा तैसे सांगू तुझ. म्हणजे भगवान म्हणतात, अर्जुना, आतापर्यंत अनेकांनी याविषयी प्रयत्न केलेला आहे, वर्णन केलेलं आहे, परंतु कुणालाही ते कळालं नाही. पण आता मी मात्र हे क्षेत्र खरं कसं आहे आणि जसं आहे तसं तुला त्याचं स्वरूप मी सांगतो. आणि पुढे भगवान बोलतात, महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः. म्हणजे पंचमहाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त म्हणजेच प्रकृती, 10 इंद्रिय, 1 मन आणि 5 कर्मेंद्रियांचे विषय. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रम समासेन सविकारम उदाहृतम. म्हणजे इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना धृती आणि याप्रमाणे या सर्वां मिळून म्हणजे या विकारांसहित हे क्षेत्र मी तुला संक्षेपाने सांगितलं आहे, असं माऊलींचं किंवा भगवंताचं मत आहे. आता यावर जे व्याख्यान केलेलं आहे त्याचा थोडासा विचार करा. पंचमहाभूते आणि अहंकार, दशक साचार इंद्रियांचा, मनबुद्धी तेवी अव्यक्त आणि दशक ही एक विषयांचा. माऊली म्हणतात, महाभूतांचं पंचक म्हणजे आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी, या महाभूतांचं पंचक. 1 अहंकार, 6 बुद्धी, 7 अव्यक्त आणि इंद्रियांचा दशक. म्हणजे ज्या ठिकाणी 5 किंवा 10 असं संख्यावाचक विशेषण नसेल तिथं 1 हे संख्यावाचक विशेषण असं जाणावं. उदाहरणार्थ 1 अहंकार, 1 बुद्धी इत्यादी. इंद्रियांचं दशक, मन, त्यानंतर विषयांचं दशक. म्हणजे विषय 5 का 10 हो, तर पंचशब्दांची पंच असे गीतेमध्ये 2 वेळेला आवृत्ती केलेली असल्यामुळे, श्लोक जर आपण पाहिला ना तर त्या ठिकाणी पंच ही 2 वेळेला आवृत्ती असल्यामुळे या विषयांचा दशक असा अर्थ माऊलींनी केलेला आहे. म्हणजे 5 कर्मेंद्रियाचे विषय आणि 5 ज्ञानेंद्रियाचे विषय मिळून 10 विषय असं त्यांनी सांगितलेलं आहे. सुख दुःख द्वेष संघात आणि इच्छा, चेतना आणि धृती याप्रमाणे अर्जुना या श्लोकांमध्ये जे जे शब्द आलेले आहेत ना त्या शब्दानुसारे या संपूर्ण क्षेत्राचं स्वरूप अर्थात संख्येनं 35 क्षेत्राचं स्वरूप मी तुला सांगितलं आहे. 35 क्षेत्राचे प्रकार सांगितलेले. मग आता कसे झाले बघा हे प्रकार आपण बघा. महाभूतांचं पंचक किती झालं? 5. अहंकार 1, 6. बुद्धी 1, 7. अव्यक्त 1, 8. इंद्रियांचं दशक किती झाले? 10 आणि 8, 18. यानंतर मन 1 मन म्हणजे 19. त्यानंतर विषयांचं दशक म्हणजे 10 किती झाले? 19 आणि 10, 29. सुख 30, दुःख 31, द्वेष 32, संघात 33, इच्छा 34, चेतना धृती 35. असं तुला एकंदरीत स्वरूप मी सांगितलेलं आहे. माऊली संघात नावाचं
स्वतंत्र तत्व मानत नाहीत, म्हणून ते 35 झाले. नाहीतर मग तसं संघात वेगळा मानला आणि इच्छा वेगळी मानली तर 36 होतात. म्हणून महाभूतांपासून धृतीपर्यंत जे तत्व सांगितलेले आहेत त्या सर्वांचा संघात किंवा समुदाय म्हणजेच क्षेत्र आहे. आणि असं असल्यामुळे या ठिकाणी 35च तत्व या ठिकाणी सांगितलेली आहेत. किंवा स्वामीजींनी मात्र काय केलंय, ऐसी दाखवून 36ही तत्वे क्षेत्र हे आगावे स्पष्ट केले. स्वामी म्हणतात, स्वामींनी संघात वेगळा मानला त्यामुळे 36 तत्व स्वामीजींच्या दृष्टिकोनातून होतात. आपण सर्व पुन्हा मी सांगितल्याप्रमाणे मोजून बघा. तसे जर पाहिले तर 36 माऊली संघात वेगळा मानत नाही, या सर्वांचा समुदाय म्हणून एक मानतात, म्हणून ते 35 होतात. असो, मग आता महाभूत कोणते, विषय कोणते, इंद्रिय किती प्रकारचे, अर्जुना हे एक वेगवेगळ्या प्रकाराने सांगतो म्हणे. तर तुला पंचमहाभूत म्हणून जे सांगितलेले आहेत ना ते असे आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ठीक. आणि जागृती अवस्थेत स्वप्न जसं लपलेलं असतं किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो किंवा प्रौढ नसलेल्या बालकात, लहान बालकात तारुण्य जसं थांबलेलं म्हणजे गुप्त राहतं किंवा विकसित न झालेल्या फुलाच्या कळीमध्ये सुगंध जसा गुप्त असतो, असे हे अनेक दृष्टांत. अर्जुना फार काय दृष्टांत द्यावेत. काष्ठामध्ये अग्नी जसा गुप्त असतो त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटी जो गुप्त असतो, म्हणजे पंचमहाभूतांचं वर्णन झालं ना, आता अहंकाराचं चाललेलं आहे. ज्याप्रमाणे किंवा अजून सांगतात, रक्त मांसामध्ये असलेला ज्वर प्रकट होण्याकरता अपथ्याचं निमित्त पाहतो आणि अपथ्य झाले की मग लगेच तो देहाला आतून बाहेरून व्यापून टाकतो, त्याप्रमाणे पंचमहाभूतांची एकत्र गाठ जेव्हा पडते तेव्हा त्यांच्या मिश्रणापासून देहाचा आकार स्पष्ट होतो आणि तेव्हा तो अहंकार चहूकडे विद्वत्ता, सत्ता, संपत्ती, तारुण्य इत्यादी विविध क्षेत्रामध्ये मी मी म्हणून मनुष्याला नाचवायला लागतो. तया देहासी जो नाचवी चौफेर तोची अहंकार ऐसे जाण. याच्यानंतर राजवाडे प्रतीत नसलेली एक ओवी मूळ ज्ञानेश्वरीमध्ये आहे, परंतु ती अनुवादामध्ये मात्र स्वामीजींनी घेतलेली नाहीये, पण तिचाही अनुवाद करून जातो. ती ओवी अशी आहे: नवल अहंकाराची गोठी विशेषेन लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. पहिले आपण पंचमहाभूत कोणते आहेत ते पाहिलं, त्यानंतर निर्माण झालेला अहंकार पाहिला. तो अहंकार कसा आहे तर ते सांगतात की या अहंकाराची गोष्ट फारच आश्चर्यकारक आहे. हा विशेष करून भोळी माणसं किंवा पशु पक्षी यांच्या पाठीशी लागत नाही, पण जे स्वतःला शहाणे म्हणवणारे आहेत त्यांच्या गळ्याशी झोंबतो. आणि ते शहाणे पण अहंकारी माणसं जेव्हा कोणत्याही अनुकूल विषयांच्या प्राप्तीचा व त्यांच्या रक्षणाचा प्रयत्न करतात तेव्हा स्वभावतःच देहाला कष्ट व रोग, अपयश, उपद्रव इत्यादी नाना संकट येतात. मग हा अहंकार त्यांना संकटाचा प्रतिकार करण्याच्या आणखी एका संकटामध्ये घालून नाचवतो. असं त्या एका ओवीचं वर्णन आहे. अहंकार असा आहे, तो अज्ञानी माणसाच्या विशेष मागे लागतच नाही, पण जो सज्ञानी आहे त्याला मात्र फार त्रास देतो म्हणे. कारण की मांजर मेलेल्या उंदरावर झडप घालत नाही, त्याला माहिती असतं हे आपलंच गिऱ्हाईक आहे.
जिवंत उंदरावरती ते ज्याप्रमाणे आघात करतं त्याच्या मागे लागतं तसं सांगतात. हा अहंकार सज्ञानांच्या मागे लागतो, अज्ञानांच्या मागे लागत नाही. असो, यानंतर पुढे बुद्धीचं लक्षण सांगितलेलं आहे. अभंग क्रमांक 141. बुद्धीची लक्षणे सांगू आता तुझ, म्हणे यदुराजे ऐक पार्था. यानंतर यदुराज भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आता त्या बुद्धीचं लक्षण सांगतो. बुद्धी जिला म्हणतात ती या लक्षणाने जाणावी. कोणत्या? की इंद्रिय इच्छेच्या बळाने आपापल्या चाक्षुष वृत्ती, श्रोत्र वृत्ती इत्यादी असाधारण वृत्तींच्या संबंधाने रूप, शब्द इत्यादी विषयांचा समुदाय लुटून अंतःकरणात परत येतात. म्हणजे जे जे इंद्रिय आहेत ना ते आपल्या वृत्तीने एक एक विषय लुटून विषयरूपी लुटीचा माल घेऊन अंतःकरणामध्ये परत येतात. कान शब्दरूपी लुटीचा माल घेऊन अंतःकरणात येतं. त्यानंतर डोळे रूपरूपी विषयांच्या लुटीचा माल घेऊन अंतःकरणात परत येतं. त्वचा स्पर्शरूपी लुटीचा माल घेऊन अंतःकरणामध्ये परत येतं. मग तो जो वैषयिक सुखदुःखांच्या लुटीचा माल असतो त्याचा जेव्हा जीवाकडे, आत्म्याकडे हिशोब होऊ लागतो, तेव्हा त्या मालातील परस्पर दोन विरुद्ध पदार्थांची योग्यता जी चांगल्या रीतीने समजून घेते. म्हणजे हे सुख आहे, हे दुःख आहे, हे पुण्य आहे, हे पाप आहे, हे शुद्ध आहे, हे अशुद्ध आहे, अशी निवड जी करते, किंवा जिला उत्तम आणि अधम हा भेद कळतो, जिला विद्वत्ता, गुण, क्रिया, सत्ता, संपत्ती इत्यादी कारणांनी लहान कोण आहे, मोठा कोण आहे हे चांगलं समजतं, आणि जीव जिच्या दृष्टीने विषयाची परीक्षा करत असतो, जी ज्ञानतत्वाचं उत्पत्ती स्थान आहे, जी सत्वगुणाची वाढ आहे, जी बिंबभूत तटस्थ आत्मा आणि प्रतिबिंबभूत जीव यांच्या संधीमध्ये उपाधी रूपाने राहते, किंवा जीवदशेच्या अडचणीत शुद्ध आत्म्याला जी राहायला भाग पडते, म्हणजे राहणं भाग पाडते, अशी जी आहे अर्जुना ती बुद्धी आहे असं जाण. म्हणजे इथपर्यंत आता बुद्धीचं लक्षण झालं. 141 ते 148 अभंगापर्यंत. आता पुढे म्हणतात, अव्यक्ताची खूण सांगत असे आता ऐक बुद्धिमंता धनंजया. बुद्धीचा परिचय झाला ना, आता अव्यक्ताचा परिचय ऐक. सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जिला प्रकृती म्हणतात तिलाच या ठिकाणी अव्यक्त असं म्हटलेलं आहे. हे महाबुद्धिमान अर्जुना, सांख्य आणि योग या दोघांच्या मताने प्रकृतीचं स्वरूप कसं आहे हे तुला मागे मी सांगितलंच आहे. आणि 7व्या अध्यायामध्ये ज्या परा आणि अपरा अशा दोन प्रकारच्या प्रकृतीचं विवेचन केलेलं आहे. अर्जुना, त्या दोन प्रकृतीपैकी दुसरी जी जीवावस्था नावाची परा प्रकृती आहे तिलाच अव्यक्त असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. मग या प्रकृतीला अव्यक्त म्हणण्याचं कारण काय? तर जसं उजाडल्यानंतर रात्र आणि तारा जशा उजाडल्यानंतर जसे रात्र आणि तारा आकाशात लोपतात, किंवा सूर्यास्ताच्या वेळी पक्षादिकांच्या हालचाली जशा हरपून जातात, किंवा अर्जुना देह मृत झाल्यानंतर देहाधिक उपाधिक केलेल्या पाप पुण्याच्या पोटामध्ये जशा लपतात, म्हणून पुन्हा प्रारब्ध कर्माचा उदय उत्पन्न होताच त्या उपाधी उत्पन्न होतात, किंवा बीजाच्या आकारात पूर्ण वृक्ष हा जसा गुप्तपणे राहतो, किंवा तंतूंच्या अवस्थेत वस्त्रपणा जसा राहतो, त्याप्रमाणे पंचमहाभूत आणि प्राण्यांचे देह समुदाय
आपापलं स्थूलत्व टाकून आणि सूक्ष्महून जिथे लयाला जातात त्या कारणात्मक अवस्थेलाच अव्यक्त या नावाने ओळखलं जातं. इथे एक थोडासा विचार आहे. जर प्रकृतीला अव्यक्त म्हटलं आहे प्रथम आणि नंतर जीवदशेला अव्यक्त म्हटलं आहे, म्हणजे दोन आपण पाहिलं ना. पहिले आपण काय म्हटलं की प्रकृतीला अव्यक्त म्हणतात. सांख्यशास्त्राने जे सांगितली प्रकृती तिलाच अव्यक्त असं म्हणतात. नंतर पुढे सांगितलं की दोन प्रकृत्या सांगितल्या, त्यापैकी जी जीवावस्था आहे पराप्रकृती तिला अव्यक्त म्हटलंय. तर मग पंचमहाभूतांचा आणि प्राणी समुदायांचा जो लय आहे तो प्रकृतीत होतो का जीवावस्थेत होतो, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. कारण की आता आपण काय पाहून आलो, पहिले सांगितलं सांख्याने सांगितलेली जी प्रकृती आहे तीच अव्यक्त आहे, आणि नंतर काय सांगितलं की जी जीवभूत असलेली जीवावस्था असलेली पराप्रकृती आहे तिला या ठिकाणी अव्यक्त म्हटलेलं आहे. मग हा सर्व प्राणी समुदाय जो आहे आणि पंचमहाभूत आहे त्यांचा लय या सांख्यशास्त्र वर्णित प्रकृतीत होतो का पराप्रकृती रूपाने वर्णित असलेल्या जीवावस्थेत होतो, हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्याला असं देता येतं की जगाचं उपादान कारण या दृष्टीने जड प्रकृतीला अव्यक्त म्हणणं आणि त्यामध्ये चराचरांचा लय होतो असं म्हणणं हे जसं बरोबर आहे, त्याप्रमाणेच प्रकृती विशिष्ट चेतन जगाचं अभिन्न निमित्त कारण असल्यामुळे त्याला देखील अव्यक्त म्हणणं आणि त्यामध्ये चराचराचा लय होतो हे म्हणणं हे देखील बरोबर आहे. कारण जीवामध्ये व्यष्टी आणि समष्टी असे दोन भेद आहेत. व्यष्टी जीव सुषुप्ती अवस्थेत जेव्हा जातो तेव्हा त्यात जागृती स्वप्नांचा लय होतो, म्हणून सुषुप्ती अवस्थेतील प्राज्ञ जीव अव्यक्त आहे. आणि तसंच जीवू प्राणधारणे या संस्कृत धातू अर्थानुसार ईश्वर हा समष्टी जगाचं प्राण धारण करतो, म्हणून ईश्वरालाही जीव असं म्हटलेलं आहे. आणि त्या ईश्वर स्वरूप जीवात प्रलय कालाच्या वेळी पंचमहाभूत प्राण्यांचे देह समुदाय लीन होतात, म्हणून ईश्वर स्वरूप जीवालाही अव्यक्तच म्हटलं जातं. अर्थात तात्पर्य काय, प्रकृती, प्राज्ञ आणि ईश्वर या तिघांना अव्यक्त म्हणणं योग्य आहे. चला इथपर्यंत आलं. मग आता अव्यक्ताचं वर्णन ऐकल्यानंतर इंद्रियांचे प्रकार किती आहेत ते ऐक असं भगवान म्हणाले. कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा हे 5 ज्ञान उत्पादक इंद्रिय आहेत असं जाणा. या क्षेत्ररूप तत्वांच्या मेळाव्यापैकी बुद्धी ही सुखदुःखांचा जो उहापोह करते तो या 5 इंद्रियांच्या मुखानेच करते, म्हणून त्यांना 5 ज्ञानेंद्रिय म्हटलेलं आहे ना. आणि त्यानंतर वाणी, हात, पाय, उपस्थ आणि गुदा हे 5 आणखीही इंद्रिय सांगितलेली आहेत. अर्जुना, ज्यांना कर्मोत्पादक इंद्रिय असं म्हणतात ते हेच आहेत, म्हणजे हे पंचकर्मेंद्रिय. पहिले पंच ज्ञानेंद्रिय सांगितले, नंतर आता पंचकर्मेंद्रिय सांगितली. यानंतर शरीरामध्ये जी क्रियाशक्ती नावाची अंतःपुरामध्ये राहणारी प्राणाची पत्नी आहे तिचं शरीराच्या बाहेर जाणं आणि आत येणं या 5 कर्मेंद्रियांच्या दारानेच होत असतं. म्हणजे क्रिया जी आहे या पंचकर्मेंद्रियांकडनं घडत असते असं सांगितलं. याप्रमाणे अर्जुना हे 10 ही इंद्रिय तुला सांगितले. आता पंचकर्मेंद्रिय सांगितले, पंच ज्ञानेंद्रिय सांगितले, ठीक आहे. मग आता यापुढे मन कसं आहे ते तुला सांगतो, ते ऐक. जे मन
इंद्रिय आणि बुद्धी यांच्या मधल्या संधीमध्ये रजोगुणाच्या शाखेवर बसून सारखं हालत असतं. आकाशातील निळा रंग, मृगजळावरील लाटा हे जसं आहे ना, त्याप्रमाणे हे मन फसवणारं, आभासिक आणि निष्फळ या रूपाने जन्माला आलेलं आहे. पुरुष वीर्य आणि स्त्री रज यांचा सांधा मिळाला असता पंचमहाभूतांची आकृती देहाच्या रूपाने प्रकट होते आणि मग त्या देहात एकच वायुतत्व प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय या नावांनी 10 प्रकारचे झालं आहे. मग त्या भागांनी देहधर्माशी म्हणजे देहनिर्वाहाशी समरस होऊन आपापल्या स्वरूपाने देहांगाचा आश्रय केला. मग हृदयाच्या ठिकाणी प्राण, गुदस्थानी अपान, नाभीच्या ठिकाणी समान, कंठाच्या ठिकाणी उदान आणि सर्व शरीराच्या ठिकाणी व्यान या महावायू तत्वांनी आणि नागकुर्मादी उपवायू तत्वांनी या देहातल्या विशिष्ट अंगांचा आश्रय केला. त्यापैकी वायुतत्वातील एकटं शुद्ध चांचल्यच केवळ आश्रयापासून शिल्लक राहिलं. म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचं बळ धारण केलं आणि त्या रजोगुणाश्रित चांचल्यालाच मन असं नाव दिलेलं आहे. तात्पर्य असं की अपंचीकृत महाभूतांपासून बुद्धी, मन, अहंकार आणि चित्त ही चतुष्टयी उत्पन्न झाली आहे आणि कारणातले गुण कार्यामध्ये येत असतात असा नियम आहे. मग त्यापैकी आकाशाची शुद्धता बुद्धीत आली, वायूची चंचलता मनात आली, अग्नीची तापकता अहंकारात आली, पाण्याची द्रवता चित्तात आली आणि पृथ्वीची स्थिरता ही सर्वातच आहे. म्हणून सारांश वायूचं निखळ चांचल्य हे मनामध्ये आलेलं आहे. मग आता मनाचं चिंतन झालं. पुढे सांगतात बुद्धी हे विचारप्रधान तत्व आहे आणि मन हे स्वैर आणि भ्रमप्रधान तत्व आहे आणि ते मन बुद्धीच्या बाहेर आहे. कारण मन जेव्हा स्वैरपणाने संकल्प, विकल्प आणि मनोराज्य करतं तेव्हा या मनाच्या व्यापारामध्ये बुद्धीचा विचार नसतो. म्हणून मन हे बुद्धीच्या बाहेर आहे आणि ते मन अहंकाराच्या उरावर मोठा दगड ठेवल्याप्रमाणे आहे. म्हणून ते अहंकाराला देहाधिक अनात्म पदार्थापासून हलू देत नाही आणि ब्रह्मस्वरूपापर्यंत देखील जाऊ देत नाही. म्हणून देहाच्या ठिकाणीच अहंकाराला स्थिर ठेवतं. तात्पर्य काय आहे तर मन स्वैरपणामुळे बुद्धीच्या बाहेर आहे आणि भ्रांतपणामुळे अहंकाराच्या छातीवर बसलाय. म्हणून बुद्धी आणि देहाहंकार यांच्या मधल्या जागी ते बळकट झालेलं आहे. म्हणून त्या रजोगुण मिश्रित चंचल वायू तत्वाला मन हे नावच व्यर्थ आहे. एरवी मन या नावाने मूर्तिमंत भ्रमच आहे. कारण की ज्या मनाच्या संगतीने ब्रह्मवस्तूला देखील जीवदशा प्राप्त झाली. ब्रह्म हे नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त आहे. परंतु मनःप्रतिबिंबित किंवा मनोवच्छिन्न झाल्यामुळेच जागृतादी अवस्थावान, कर्ता, भोक्ता, सुखी, दुःखी, अज्ञानी आणि बद्ध झाला आहे. म्हणून वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावे व जयासेनी संगे जीव दशा वस्तू असं चिंतन आहे. वाया तया लागे मना ऐसे नाव ते तर सावयव कल्पनाचं. त्याला विनाकारणच मन म्हणले, नाहीतर ते भ्रमच आहे. आणि जयाचे या संगे ब्रह्मा लागे साच आले नसतीच जीवदशा, की
वस्तुतः ब्रह्म कसं आपण पाहिलं तर नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा स्वभावाचा आहे, परंतु या मनाच्या संगतीमुळेच अशा त्या ब्रह्माला देखील जीवदशा प्राप्त झालेली आहे. मग जे मन, आता हे मन कसं आहे ते सांगतात की जे मन सर्व व्यवहाराचं मूळ कारण आहे, स्त्री विषयक कामाला ज्याचं बळ आहे, जे अहंकाराला देह इंद्रिय प्राण यांचा अखंड सळ म्हणजे माप घालतं आणि देहादिकाचे अहंभाव ठेवून त्या अहंभावाला विभागलेलं करतं. हे मन कसं आहे, जे वैषयिक इच्छेला वाढवतं, जे आशेला महत्त्वाच्या स्थानापर्यंत चढवितं म्हणजे उच्च स्थानाची आशा निर्माण करतं. आणि हे मन म्हणजे भयाचा पाठपुरावा करतं, अर्थात भय निर्माण करतं. या मनाच्या ठिकाणी जीव, ब्रह्म आणि जगत याविषयी द्वैत उठून उभं राहतं. या मनाच्या योगाने परमात्म स्वरूपावर आवरण निर्माण करणाऱ्या अविद्येला बळकटी येते आणि जे मन या इंद्रियांना विषयामध्ये लोटतं, जे मन आपल्याला असं असावं अशा संकल्प मात्राने सृष्टी घडवतं आणि हे असं नको असा विकल्प करून लागलीच मोडूनही टाकतं, आणि जे मन नाना प्रकारच्या मनोरथांच्या उतरंडी उतरीत असतं आणि रचितही असतं, किंवा जे मन भ्रमाचं विवर आहे, जे चांचल्याच्या संदर्भात जणू वायुतत्वाचा गाभा आहे आणि बुद्धीचं विचाराचं दार ज्याने झाकून टाकलेलं आहे, अर्जुना असं जे आहे त्याला मन असं म्हणतात. आणि या माझ्या बोलण्यामध्ये काहीही गैर समजू नको, म्हणजे जे सांगतोय ते सगळं अगदी स्पष्ट आणि यथायोग्य सांगितलेलं आहे असं भगवान म्हणाले. नको मानू बोल अन्यथा हे पार्था, ऐक भेद आता विषयांचे. आणि मग आता इथनं पुढे या विषयांचे जे भेद आहेत ते कसे आहेत, 10 विषय सांगितले आहेत ना भगवंताने, मग 10 विषयांचं चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणजे पहिले आपण काय काय पाहिलं बघा. आत्तापर्यंत या 5व्या आणि 6व्या श्लोकाच्या अनुसारे पंचमहाभूत पाहिले, अहंकार पाहिला, बुद्धीचं लक्षण पाहिलं, अव्यक्त म्हणजे काय ते पाहिलं, 10 इंद्रिय पाहिले, आणि मन पाहिलेलं आहे. आता इथनं पुढे आपल्याला या इंद्रियांचे जे विषय आहेत ते पाहायचे आहेत. हा सगळा विचार आपल्याला उद्यापासून ऐकायला मिळणार आहे. आजचं हे वाङ्मयीन सत्र स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी विराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. नमः पार्वती पतये. हर हर महादेव हर. ॐ राम कृष्ण